आपण आज आता अध्याय 12वा पाहणार आहोत. या अध्यायात ज्ञानदेव गुरूंची स्तुती करीत आहेत. ते म्हणतात, हे गुरुमाऊली, तू शुद्ध, उदार म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध, सतत आनंदच देणारी आहेस. कुंडलिनी ही पाठीच्या कणाच्या तळाशी असलेल्या आधार चक्रात असते. ती जागृत झाल्यास मुक्ती लाभते. तू ती तुझी सेवा करणाऱ्यास ते ब्रह्म मी आहे अशी सिद्ध प्राप्त व्हावी, असे तू त्याचे कौतुकाने पालनपोषण करतेस. साधकांची तूच माऊली आहेस. तू त्यांना सद्गती जीवनकला हे स्तनपान देतेस. अनाहत नाद जो फक्त हृदयात अखंड चालू असून योग्यांनाच ऐकू येतो, ते अंगाई गीत गाऊन समाधिबोधाने त्यांना निजवतेस. सद्गुरु कृपादृष्टी जो स्वीकार करतो, तो सर्व विद्यांच्या सृष्टीमधला ब्रह्मदेव होतो. पाखंड मतांचा निपात कर. मला श्रीकृष्ण गुणांचे कीर्तन करता येईल असे सामर्थ्य दे. मराठीच्या या नगरामध्ये ब्रह्मविद्या सहज सुलभ प्राप्त होऊ दे. या विनवणीमुळे गुरूंनी ज्ञानदेवांना आता माझी स्तुती थांबव, गीतार्थ सांगण्यास सुरुवात कर. निवृत्तीनाथांनी सांगितले, आपली आज्ञा हा मला मिळालेला महाप्रसादच आहे, असे म्हणून त्यांनी व्याख्यान सुरू केले. ज्ञानदेव सांगतात, अर्जुन म्हणाला की तुझ्या स्वरूपात लीन झालेले भक्त तुझी उपासना करतात आणि जे अविनाशी अक्षर ब्रह्माची उपासना करतात, त्या दोघांपैकी उत्तम योगी कोणता? जे तुझ्याच साठी कर्मे करतात. तूच ज्यांचे आराध्य दैवत आहेस, ज्यांच्या मनात तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठलाच विचार येत नाही, असा एक भक्तांचा प्रकार आहे. दुसरे जे तुला परमात्मा, अक्षर व अव्यक्त म्हणजे स्वरूपापलीकडील समजतात आणि ज्याला अमुक एक देश नाही, ते रूप मी आहे अशी दृढ भावना धरून तुझी उपासना करतात. या दोन्ही प्रकारापैकी कुणाला खरे योगाचे ज्ञान झाले ते सांग. यावर श्रीकृष्ण म्हणतात, माझ्यात मन तल्लीन करून अत्यंत श्रद्धेने रात्रंदिवस माझी उपासना करतात व किती रात्री व किती दिवस व्यतीत झाले हे विसरून माझी उपासना करतात, ते सर्वोत्तम योगी असे मी मानतो. परंतु जे अक्षर निर्देश करता येत नाही असे अव्यक्त, सर्वव्यापक, अचिंत्य, अचल, ध्रुव, इंद्रियावर ताबा मिळविणारे, सर्वत्र समबुद्धी असणारे आणि जे सर्व भूतांचे हितात मग्न असणारे जे उपासना करतात, तेही मला प्राप्त करून घेतात. या योगमार्गाने गेल्यावर त्यांना अधिक लोकोत्तर काही मिळते असे नाही, उलट कष्टच भोगावे लागतात. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्त मत्परः अनन्येनैव योगेन म्याम ध्यायन्ते उपासते. सगुण भक्तीकडे न वळता सर्व भूतांचे जे आत्यंतिक हित, निरालंब म्हणजे अवलंबून नसलेले, स्वतंत्र, अव्यक्त अशा ब्रह्माचे ठिकाणी आसक्त झाले, त्यांना मध्येच इंद्रपदाचा मोह होतो. वृद्धी म्हणजे विवेक व सिद्धी म्हणजे सफलता. यामुळे होणारे सुखदुःख मार्गात उभे राहते. कामक्रोध जागृत होतात. या सर्वांवर विजय मिळवावा लागतो. त्यात कष्ट पडतात, पण विजय होतो. जे भक्तिमार्गाचा अवलंब करतात त्यांना ह्या यातना माहीतच नसतात. जे योगाच्या मार्गाने ब्रह्मपद इच्छितात त्यांच्या वाट्याला दुःखच येते. लोखंडाचे जटई जात नसलेला खाऊ शकत नाही व त्याने पोटही भरत नाही. पण सर्व कर्मे संन्यस्त वृत्तीने करून मला शरण येऊन अनन्य योगाने माझे ध्यान करीत उपासना करतात, ते म्हणजे लोखंडाचे चणेच खातात अशा चणे खाण्याचीच कठीण उपासना करतात. सर्व चित्त माझ्याकडे लावतात. मी अतिशय वेगाने त्यांना मी संसार सागरातून बाहेर काढतो. मृत्यू आणि संसार सागरातून बाहेर काढतो. माझ्या ठिकाणी वृत्ती लीन केल्यावरच भक्तांना माझा छंद लागतो. त्याच मार्गाने तू उपासना करावीस. तू मन माझ्यात पूर्णपणे गुंतव. बुद्धी माझ्यामध्ये स्थिर कर, म्हणजे तू माझ्या ठिकाणी नक्कीच राहशील. मन आणि बुद्धी या दोन्ही मोठ्या प्रेमाने माझ्या ठायी लीन झाल्या की तू माझ्यातच मिळून जाशील.
मग मी तू पण उरणारच नाही. जर तू माझ्या चित्त एकाग्र करण्यास असमर्थ असलास तर अभ्यास सराव करून प्राप्ती करण्याची इच्छा कर. अभ्यासाला कोणत्याही प्रकारे असाध्य असे काहीच नाही. पण तुझ्याच्याने अभ्यासही होत नसेल तर सर्व कर्मे परमेश्वराचीच व परमेश्वरासाठीच करावयाची या भावनेने कर्म कर. त्यामुळे देखील सिद्धी मिळते. प्रवृत्ती म्हणजे संसाराची इच्छा व निवृत्ती म्हणजे या संसाराचा मायामयातून इच्छा काढून घेणे. हे दोन्ही तू स्वतःच्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न करू नकोस. ते माझ्यावर सोपव. अखंड माझे नामस्मरण कर. त्यामुळे तू सायुज्य पदात जाशील. आता हे कर्मही माझ्या ठाई अर्पण करणे. कृष्णार्पण भाव जागृत होत नसेल तर मी सांगतो तसे कर. कर्मफलाची आशा संयम पाळून हळूहळू टाकून दे. कारण कर्मफलत्याग जरी सोपा वाटत असला तरी तो योगांचा राजा आहे. अभ्यासाच्या पाऊलवाटेने ज्ञान भेटते. ज्ञानामुळे ध्यानात लक्ष लागते. ध्यानामध्ये काया मने इतर भाव व कर्मे दूर होतात. जेथे कर्म करतो हा भाव राहत नाही. सर्व करणारा परमेश्वरच आहे ही भावना असते तेथे फलत्याग होतो. श्रेयो ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात त्यागात शांती निरंतरम. अंगी शांती बांधण्यासाठी अभ्यास, ज्ञान, ध्यान व फलत्याग हाच क्रम योग्य आहे. अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान व ध्यानापेक्षा फलत्याग श्रेष्ठ आहे. या सर्वाहून शांती समाधान श्रेष्ठ आहे. कुणाही भूताचा न घडो दुस्वास अशा वृत्तीने द्वेषरहित असलेला, सर्वांशी मैत्रीने वागणारा, दयाळू, अहंकार नसलेला, सुखदुःखे समान मानणारा, सदैव समाधानी, चित्तावर ताबा मिळविलेला, दृढनिश्चयी, मन व बुद्धी मला अर्पण केलेला असा जो भक्त तो मला प्रिय आहे. लोकांना दुःख न देणारा, लोकांमुळे जो त्रस्त होत नाही, म्हणजे त्यांनी किती त्रास दिला तरी तो त्यांच्यावर रागवत नाही. हर्ष, क्रोध, भय व उद्वेग, हर्ष, क्रोध, भय व उद्वेग म्हणजे दुःख यापासून मुक्त तोच मला प्रिय आहे. निरपेक्ष, कसलीच अपेक्षा नसणारा, दक्ष म्हणजे सतत सावध असतो, म्हणजे खरे सुख कशात आहे हे जाणून वागतो. भोगाबद्दल उदासीन, इच्छा नसलेला, संसाराच्या दुःखापासून मुक्त, अहंकाराचा त्याग केलेला भक्त मला आवडतो. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसंग विवर्जितः. शत्रू आणि मित्र, मान व अपमान हे दोन्ही सारखेच मानणारा, दिव्यासारखा सर्वांना समान उजेड देणारा, थंड गरम सुख दुःख कोणत्याही प्रसंगी तटस्थ असतो, त्याचा परिणाम होऊ देत नाही. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा हरिभजनाचा धंदा म्हणजे निंदेची व स्तुतीची दखल न घेणारा, चुपचाप ऐकून घेणारा, जे मिळेल त्यात समाधान असणारा, ज्याला आश्रयाची गरज भासत नाही, बुद्धी चलबिचल होत नाही, तो भक्त मला आवडतो. जे भक्त चरित्राची स्तुती करतात, माझे भक्त ज्यांना आवडतात तेही मला आवडतात. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, जे श्रद्धावान आहेत व जे मला अत्यंत आवडतात असे जे भक्त धर्मरूपी अमृताचे सेवन करतात. संजय म्हणाला श्रीकृष्ण याप्रमाणे बोलला. मग महाभाग्यवंत अर्जुन ऐकतो आहे. त्यांच्या निरूपणाचा पुढचा प्रकार ऐकावा. निवृत्ती तातनाथांनी मला हे सांगून संत सेवा करावी असे सांगितले आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात. आपणही श्रवण सेवा श्रीकृष्ण चरणी अर्पण करूया.